मित्रांनो, महाराष्ट्राचा एक लाडका बैल होता माण्या, आणि त्या बैलासमोर तुम्ही बघितलं असाल अजून एक महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर एकत्र आला होता दर्शनासाठी, आणि त्याच्यानंतर एक मोठी घटना घडली. सांगा काय झालं मोहिल शेठ? मण्याचा आशीर्वाद घेऊन आल्यापासून बैलाने डायरेक्ट फायनलला खुल्ला 1 नंबर केला. 1 नंबर केला? किती दिवसातून 1 नंबर केला होता? ते 1 महिन्यातून. 1 महिन्यातून? म्हणजे 1 महिना 1 नंबर नव्हता तुम्हाला? गुलालात होता बैल, फक्त गुलालात होता. बरं, पण ज्यावेळेस तुम्हाला सांगा त्या दिवशी घटनाक्रम सांगा, तुम्हाला बोलवलं कसं ठरलं की आपल्याला काय बी करून जायचे तिथं दर्शन घ्यायचे? आलं सकाळी तिकडं लय गर्दी होती, त्यामुळं जमलं नाही आपल्याला. पण त्यामुळं दुपारी मामा पण बोलले की तिकडं जाऊन ये म्हणले, नाही का, आपल्या पुणे जिल्ह्यातला बैल आहे, जाऊन दर्शन घेऊन ये म्हणले, फक्त बैलाला घेऊन जा. मग आम्ही आमचं 2 वाजता ठरलं, 3 वाजता आम्ही निघलो, 6 वाजता ते पोचलो दर्शन घेऊन. होय, बरं. दर्शन तर घेतलं, त्याच्यानंतर बघितलं मी की तुम्हाला कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सिच्युएशन अशी होती की तो बैल असा होता की महाराष्ट्राचा एकदम लाडका, जिथं जाईल तिथं आता त्याचाच विषय चालू आहे. त्या बैलासमोर त्यांचं एक मानसिक समाधान झालं की बकासूर आला. हो. काय चर्चा झाली राजू शेठ जवळेकर, त्यानंतर बाळासाहेब जवळेकर यांची? नाही, आपली एक इच्छा होती की घाटात मण्यासोबत बैल पळवायचा, बकासूर मण्या घाटामध्ये पळवायचा होता, पण तो योग काय जुळून आला नाही. त्याच्या आधीच मण्या आपल्याला सोडून गेला सगळ्यांना. तर ते बोलले आपण नियोजन करू एकदा दुसऱ्या बैला संग आणि घाटात पळू. तर मित्रांनो, हे खूप दुर्मिळ योग आहे, आणि मी त्या मुलाखतीतही सांगितलं प्रकार पळण्याचे वेगळे आहेत, पण त्या वेगवेगळ्या प्रकारात अधिराज्य करतात प्रेक्षकांच्या मनावर. ही अशी 2 बैलं होते. ज्यावेळेस 1 नंबर झाला त्यांच्याशी काय झाला का कॉन्टॅक्ट वगैरे? काय कॉन्टॅक्ट नाही आलं, पण बरेच ते पण अभिनंदन म्हणले. वा, म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मण्याप्रेमी असतील त्यांना काय सांगाल? कारण तो क्षण बघितले मण्यासमोर बकासूर, आणि तो एवढा व्हिडिओ पॉप्युलर झाला मित्रांनो, 35 लाख लोकांनी बघितला. बकासूरला बरेच दिवस 1 नंबर नव्हता, आणि मण्याच्या आशीर्वादाने बकासूरला लगेच 1 नंबर भेटला. की आज आशीर्वाद घेऊन आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी तर मैदान होतं. म्हणजे वेगळी शक्ती आहे त्याही बैलात, वेगळी काहीतरी अशी जादू आहे. तो पण लाखो दिलं का धडकनता मण्या. आणि ते तर बकासूरच्या बाबतीतही बोललं जातं. पण मला अजून ह्या गोष्टी सांगा की तो झाला प्रसंग आला, पण कसं काय, म्हणजे बकासूरचं मी एक मुद्दा, ह्या मुद्द्यावर तुम्ही बोलावं. बकासूरची लोकप्रियता काय वेळेस लोकप्रियतेमुळेच बकासूरचं नुकसान होतं आहे. काय होतं, बकासूरच्या तोंडावर पब्लिक आलं तर बकासूरला म्हणजे जेवढा आवाज येईन तेवढा बकासूर जास्त स्पीड घेतो, आणि ते कधी शेजारच्या बैलाला नाही झालं की बैल तास बदलतो, आणि बकासूर लवकर कटवत नाही. तरी आता 2 मैदानं बैल कंटिन्यू वेसनीला बांधून पळवत आहे, तरी बैल कटवत नाही. आता 2 मैदानात 1 नंबर झाला, 2 वेळेस बैल वेसनीला होता. आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितला असाल, परवा दिवशी रायफल संघ बैलाला किती कट करावं लागतं. नाही म्हणजे ही का बोलावं, कारण बकासूरचे आहेत चाहते, भरपूर चाहते आहेत महाराष्ट्रभर, पण त्याची मी आवर्जून हा मुद्दा का मांडतोय की त्याची लोकप्रियता कधी अडचणीत येते बकासूरच्या बाबतीत, कारण प्रेक्षक खूप पुढं वगैरे येते, त्यामुळे त्याला तो पळण्यासाठी तो स्पेसच घावत नाही. त्यांनी पण थोडं सहकार्य केलं पाहिजे. ते बकासूरचे प्रेमी असते, त्यांचा आवडता बैल आहे, आणि बकासूर पळायला गेलं की ते आवडीने पुढं बघायला येतात, पण त्यांचे ते बघण्यामुळं बैलाला पळायला त्रास होतो. मग बैलाची गाडी लॉबी होती, तास बदलती. ते तर त्यांनी बॅरिकेड लावतात, कमिटी जी बॅरिकेड लावते, बॅरिकेडच्या बाहेरून जर बघितलं तर बैलांना पळायला त्रास होणार नाही, बकासूरलाच नाही, प्रत्येक बैलाला पळायला त्रास होणार. बरोबर, बॅरिकेडच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे. बरं मित्रांनो, हा मुद्दा खूप चांगला आहे म्हणतात मोहिल शेठ, कारण ठीक आहे आपण प्रेम करतो ह्या बैलावर असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक बैल आहेत त्यांच्यावर प्रेम करतो, पण ते प्रेम एवढं जादा होऊ नये की त्या बैलाला अडचणी पळा येऊ नये, आणि जो पाठीमागं अपयश होतं ते कारण तेच होतं प्रामुख्याने.
पब्लिक त्यामुळं लॉबी टच होणे. परत आपण आपलं सगळ्या बैलांसंग पळायची इच्छा असते. प्रत्येक बैलाला बैल देतो. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाडा मालकाची इच्छा आहे की बकासूरच्या गाड्यात एकदा बैल पळला पाहिजे. तर काही बैल बकासूरला पुरला नाही. बकासूर निकालात वाढतो. बरोबर. निकालाला हावर आहे आणि निकाल घ्यायला गेलं की शेजारचा बैल तासात जाणार. मग लॉबी टच होणार. गाडी तास बदलणार. निकाल नाही भेटणार. तुम्ही काय सांगाल आता समालोचक आहेत त्यांच्या नजरेतून बकासूरची लोकप्रियता कधी कधी अडचणीत आणते का त्याला? 100% काय होते, बकासूरचे बरेच फॅन्स फॉलोअर्स आहेत. त्यांना माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे, बैलाला कुठलाही अडथळा होईल असं काही कुठली गोष्ट आपण करू नका. आपला आनंद आहे, आपला उत्सव आहे. बैल पोहायला की मालकाला आपण सांगू की बाबा 1 तास बैल इथं थांबव, की सगळ्या फॅन फॉलोअरला फोटो काढू दे. काय त्याच्या संगत काही तुम्हाला करायचे ते फक्त चाकुरीच्या बाहेर काय असेल ते. तुम्ही ज्यावेळेस पुकराय असतात त्यावेळेस काय जाणवतं? बकासूर मैदानात येतं त्यावेळेस काय असतं वातावरण सांगा ते तुमच्या नजरेनं. जी मैदानात सकाळपासून शिस्त असते ती शिस्त काही क्षणामध्ये सगळी विस्कत होते. बकासूर पळायला कारण की त्याचे सगळे फॅन्स फॉलोअर असतात. त्याच्या मागणं जायचं. पुन्हा काय असतं, आयोजक बी नाही का, आयोजकांची कॅपॅसिटी सप्लाय असते. पुन्हा मागं कुणालाच सर म्हणायचं काय, एका वेळी जर 200-300 माणसं पब्लिक जात आलं तर आयोजक सुद्धा काही करू शकत नाहीत. त्यामुळं गाडीचं पण नुकसान होतंय आणि मैदानाची शिस्त बिघडते. त्यामुळे फॅन्स फॉलोअर्सने काय केलं पाहिजे की आपण एक त्या वेळेमध्ये आपण इकडं फोटो काढायचे किंवा जी निकाल रेषा त्याच्या पाठीमागं जाऊन काय आपले फोटो वगैरे काढून आनंद साजरा केला पाहिजे. मित्रांनो, मी एक वेगळा पैलू का घेतोय सगळे म्हणतात आणि हे तुम्हाला वाटतं का चुकतं की एकाच बैलापाशी एवढी गर्दी, एवढ्या सगळ्या गोष्टी? ठीक आहे, त्यानं प्रेम मिळवले सगळ्या गोष्टी, पण ते कधी कधी होतं. समजा आता त्याचं पळण्याचं पूर्ण नियोजन असतं, सगळ्या गोष्टी त्या दिवसात नियोजन असतं, तर त्याच्याकडे एवढी सेल्फी फोटो निघतात की त्याचं म्हणजे त्याला खायला बी भेटत नाही त्या दिवसात. काय सांगाल तो दिवस म्हणजे असा एक थोडं त्या बकासूरला म्हणजे एवढं घेरलं जातं, प्रेम असतं. आता जे प्रत्येक भागात बैल जातो सगळ्यांची म्हणजे भागातल्यांची, त्या भागात बैल गेला की तिथले सगळे त्याचे म्हणजे ज्यांना बकासूर आवडते ते बघायला येतात, त्या संग फोटो काढायचा असतो. पण बैलाला प्रवास जास्त होतो. आम्हाला 200-200 किलोमीटर प्रवास होतो. आम्ही सकाळी 3 वाजता 4 वाजता बैल भरतो. गाडीमध्ये बैल बसत नाही. 2-2.5-3 तास प्रवास होतो. बैल आल्यावरती बसतो, तिथे फोटो काढायला येतात की मग बैल उठतो. म्हणजे त्याला आराम भेटत नाही. परत 3 फेरे पाळायचे असतात. बैल तुमच्या आवडीचा बैल फायनल झाले की बैल 2 तास मैदानावर असतो. जेवढे फोटो काढायचे तेवढे काढा. पण बैलाला थोडा आराम भेटला तर बैल 2 उड्या जास्त पळतो. बैलाला आरामच नाही भेटला तर बैल पळणार कसा ना कंटिन्यू. म्हणजे आत्ता या बसलोय मित्रांनो तरी गर्दी येत राहते, कारण आवडीचा बैल आहे, लोकप्रियता आहे. पण मी ते म्हणून तर तो मुद्दा घेतला की लोकप्रियता कधी कधी अडचणीचा विषय होतो. आता एक वेगळा विषय घेतो, बकासूरच्या बाबतीतच आहे आणि मला ते विचारला पाहिजे. बकासूर पळतोय ठीक आहे, काय होतं माहिती आहे का, म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रत्येकाबरोबर पळलं पाहिजे, बकासूरनं पळलं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. पण काय होतं कधी कधी बकासूरचं 1 नंबर घेतला किंवा चांगल्या पद्धतीने पळाला तरी तो पैरा फुटतो का लगेच दुसऱ्या मैदानात? काय कारण आहे? कारण असं आहे की आज गाडी पडली तर लगेच तोच बैल परत बकासूरच्या गाड्यात पळवला तर बैल घाबरतो जरा. की बकासूरचा पळ वेगळा आहे. बरं, बकासूरचा पळ वेगळा आहे आणि बाकीच्या बैलांचे पळ वेगळे. त्यामुळं बैल लगेच बदलून जेवढे बैल गॅपने पळतात तेवढे बैल चांगले पळतात. जर सलग बैल आणला तर बैल शेजारचा जास्त पळत नाही, मग गाडी लॉबी होती. ह्या दरम्यान आता एवढ्या वर्ष बकासूर पळतोय, त्याच्यात काय बदल तुम्हाला दिसतो? पळण्यात तर जाऊ दे, पण बाकी तुम्ही जवळनं बघताय काय काय बदल झालेत? म्हणजे आपण म्हणून एका वर्षाचा बदल धरू, बकासूर पहिला कसा होता ना आता कसं आहे? बैल बदलतच गेला. म्हणजे बारीकपणे जसा होता जसा वय वाढन तसं बैलाचा स्पीड बी वाढत गेला. म्हणजे बैलच सगळं बदललं आता. ॲग्रेसिव्ह झालाय का थोडा? हो, आता लय अडॅगत करायला लागलाय. ॲग्रेसिव्ह झालाय. हो, म्हणजे जसं ताकद येईल तसं ॲग्रेसिव्ह झाला आहे. बरं, आता सोशल मीडियाचा विषय कसं बकासूर जर पळाय गेला काय झालं तर प्रत्येकाची, आता आम्ही शूट करतो तर लोकांना बकासूरच बघायचे, बाकी दुसऱ्या बैलाकडं थोडं आपण म्हणू थोडे झाकाळले जाते. तर त्यांना काय सांगाल जे प्रेक्षकांना, जे ऑडियन्स? सगळे कमेंट करतात बकासूर दाखवा, बकासूर दाखवा. म्हणजे
आवडीचा बैल म्हणजे त्यांचा बैल असल्यासारखं सगळे करतात की बैलच महाराष्ट्राचा आहे. हां, पण मी हे बी तुम्ही सांगितलं पाहिजे की बाकी बैलांना बी तेवढं प्रेम दिलं पाहिजे नंदीला. हो दिलं पाहिजे. सगळेच नंदी आहे. बकासूर बी महादेवाचा नंदी आहे. बाकीचे बैल जेवढे महाराष्ट्रात पळतात ते बी महादेवाचेच नंदी आहे. त्यांनाही प्रेम दिलं पाहिजे. हो कारण बकासूर आलं की एका बैलाकडे एवढं, जसं आपण पहिल्यांदा बोललो की त्याच्याकडं एवढं पब्लिक त्याच्याकडं त्यामुळं बैलाला तो दिवस खूप असं एक्झर्शन झाल्यागत होते पूर्ण, फोटो हे ते पूर्ण, त्यामुळं आणि पब्लिक परत आत बी येते. त्यांनी फक्त सहकार्य केलं तर बकासूर 100% त्यांना गुलालात दिसणार आणि त्यांची इच्छा असते की बकासूर कंटिन्यू गुलालात पाहिजे. पण त्यांनी सहकार्य केलं तर बकासूर कुठेतरी गुलालात दिसणार कंटिन्यू. आणि असंही नाही म्हणा ना प्रत्येक मैदानात बकासूर 1 नंबर करेल किंवा गुलालात राहील. 1 नंबर करण्याची अपेक्षा नाही प्रत्येक मैदानात, पण त्यांची एक इच्छा असते की बैल गुलालात राहायला पाहिजे. पण नाही राहिला तरी काय एवढं ही नाही की संधी भेटली पाहिजे प्रत्येकाला. हो प्रत्येकाचे बैल पाहतात. प्रत्येक बकासूरची गाडी लय जणांनी मारलीत की तिथून ते बैल उजेडात येतात. नाही म्हणून तर मी पाठीमागं बोललो होतो ह्या बैलाची असंच पळत राहणं का महत्त्वाचं आहे. कारण बकासूरची कुणी गाडी मारली, पराभव केला तर त्याची किंमत खूप वाढते, त्याची चर्चा जादा होती. बकासूरची गाडी मारली होती, व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल होती की बकासूरची गाडी मारली की मग त्या बैलाचं नाव होतं, चर्चा होती. हो पण असं कधी झालंय का, आता हा प्रश्न आहे की उदाहरणार्थ बैल पळत नाही, तुम्हाला बी माहिती आहे, पण पैरे त्यात द्यावं लागतं, असं कधी झालंय का? आपल्याला माहीत असतं की बैल नाही पळत. हो देतो आपण माहिती. त्यांची इच्छा असते की बकासूर भेटला पाहिजे. काहींची इच्छा असते आमचं गावचं मैदान आहे, आमच्या गावात आमच्या बायला संग बकासूर पळला पाहिजे. आणि पाठीमागं मामांनीच कबूल केलं की वायदी घेणं म्हणजे मित्रांनो मी पाठीमागच बोललो, वायदी घेणं हा वैयक्तिक गोष्ट आहे, ते दिलीच नाही तर घेणार कुठं. हो बरोबर. आता समोरूनच येऊन जर बोलले की हे घ्या 50,000 हे घ्या पैसे, मग काय करणार आहे ना पुढला माणूस. कोणाला नको पैसे, समोरच्यानेच वायदी नाही दिली तर कशाला कोणा. आपण काय त्यांच्या घरी गेलोय का बा आम्हाला पैसे द्या तरच आम्ही बैल देतो, आता आम्हाला पैसे द्या मग तुम्हाला बैल घालतो आम्ही, असं आम्ही कोणाला बोललोच नाही ना. तुमच्याकडे लोक स्वतःहून येतात. हो स्वतः गोट्यावरती येऊन बरेच जण गोट्यावरती येऊन बी पैसे ठेवून गेलेत बैला समोर, नाही का बैला समोर एवढं. हो मग किती जणांचं वेटिंग असतं समजा 1 महिन्यात आपल्याला करायची, किती महिन्याचं वेटिंग आहे? वेटिंग 2-2 महिन्याची वेटिंग असतं. 2-2 महिन्याचं वेटिंग पळाय. हो अरे बापरे. नाही बरोबर आहे, बैल बी तसा बकासूरच्या गळ्यात पळा तर त्या बैलाचं नाव होतंय. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण मोहिल शेट यांची मुलाखत घेतली आणि काय काय गोष्टी त्यांनी सांगितल्या की जसं बकासूरची लोकप्रियता असेल की लोकप्रियता लोकांचा हवा असं वाटणारा बकासूर, पण काय वेळेस काय होतं पब्लिक आत येते त्यामुळे त्याला पळाया अडचण येते. तर प्रेक्षकांनी प्रेम ठीक आहे पण त्याला अडथळा न होईल अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. थोडं काय प्रश्नांची उत्तरं घेण्याचा मी प्रयत्न केला. तर त्यांनी सांगितलं की बकासूरनं मण्याचा आशीर्वाद घेतला आहे, त्यामुळं इथून पुढं त्याचा जो प्रवास असेल तो भन्नाट असेल. मित्रांनो हा आहे बकासूर. धन्यवाद.